अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा। हाँ, उसका आवाज बहुत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी। आपला कचरा आपली जबाबदारी, आपला कचरा आपली जबाबदारी। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। चेंबूर घाटला वार्ड 153 के बीजेपी अध्यक्ष विजय देसाई के नेतृत्व में चलाया गया स्वच्छता अभियान पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवी होलकर की 300वीं जयंती पर रविवार को मुंबई चेंबूर के घाटला वार्ड 153 के बीजेपी अध्यक्ष विजय विलास देसाई के नेतृत्व में स्वच्छता अभियान चलाया गया। घाटला केलकर वाड़ी रिक्शा स्टैंड से संतोष नगर तक यह स्वच्छता अभियान चलाया गया, जिसमें महिला वार्ड अध्यक्ष वैष्णवी विलास पराड़कर के अलावा वरिष्ठ बीजेपी नेता राजन अमीन, जगदीश पराड़कर, विलास पराड़कर, आनंद यादव, मनोज गुरु व धनंजय कोलकर सहित कई पदाधिकारी मौजूद थे। भारतीय जनता पार्टी प्रत्येक वर्षी बोलाल किंवा स्वच्छतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला नियमच दिला आहे की स्वच्छ भारत अभियान प्रत्येकाने राबवला पाहिजे कार्यकर्त्यांनी। आणि आज विशेष म्हणजे काल पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई देवी यांची पुण्यतिथी होती। त्या निमित्ताने आम्ही वर्षभर ह्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहोत। त्यातला एक उपाय आणि कोरोनाला प्रतिकात्मक हा आम्ही स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेत आहोत की कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे। आज टीव्हीवरती दाखवलं की 500 रुग्ण मुंबईत आढळलेत। तर डेंग्यू मलेरिया तर हा तर एक दुय्यम विषय झाला, कोरोना तर त्यापेक्षा म्हणजे घातक विषय आहे। त्याकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। आणि अहिल्या देवींनी जो सामाजिक बोध लोकांना दिला आहे त्याची परंपरा चालवण्याचा वसा भारतीय जनता पार्टीने घेतला आहे। आणि 1 जून आमच्या सर्वांचे लाडके चेंबूर विधानसभा भारतीय जनता पार्टी प्रमुख महादेवजी शिगवणजींचा देखील आज वाढदिवस आहे। आणि आम्ही स्वच्छता अभियान अहिल्याबाई होळकर याच्या जयंतीनिमित्त केलेलं आहे, परंतु योगायोगाने आज आमच्या महादेवजींचा देखील शिगवणजींचा देखील वाढदिवस आहे। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व परिवारातर्फे महादेवजींना वाढदिवसाच्या हार्दिक 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 लाख लाख शुभेच्छा। तसेच त्यांना आई जगदंबा दीर्घायुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा महादेवजी हॅपी बर्थडे महादेवजी। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महादेवजी, शिवरायाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी बर्थडे महादेवजी। आम्हाला विजयजींनी आम्हाला जे महिलांना जे आम्हाला म्हणजे पुढे केलंय त्याच्यामुळे आम्हाला खूप त्यांचे अभिनंदन करावंच वाटते। आणि म्हणजे ते वॉर्ड अध्यक्ष झाल्यापासून आम्हाला म्हणजे खूप हे वाटते की खूप आमची ग्रोथ होईल पुढे, आमची भरपूर कामं करतील असं आम्हाला हे आहे। आणि आम्ही हेच म्हणतो की अजून त्यांनी पुढे जावं आणि महिलांसाठी बरंच काय काय करावं। आणि स्वच्छता अभियान आम्ही ह्यांनी चालू केल्यापासून आम्हाला सामील केल्याबद्दल आम्ही खूप त्यांचे धन्यवाद अभिनंदन करतो। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। हो, त्यांनी पद मिळाल्या महिनाभरात ते कामाला लागलेत। ऑफिसची डागडुजी, लोकांशी संपर्क, बूथ वाईज काम करणं, आता हे आपलं अभियानाचा उपक्रम एक संघटन पर्वाचं कार्य चांगल्या पद्धतीने विजय देसाई आणि त्यांची टीम चांगलं काम करते वार्डामध्ये। आणि नक्कीच या महानगरपालिकेमध्ये त्याचं चांगलं प्रतीक दिसेल तुम्हाला। होता की आता पावसाळ्याचे दिवस आले आणि डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव आणि खूप होतो। गेल्या वर्षी एक लहान 4 वर्षाची मुलगी वारली डेंग्यूनी। त्यामुळे आदरणीय वॉर्ड ऑफिसर आपले भोसले साहेब आले, खूप चांगले आहेत। तर त्यांना माझी एक विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात की हा स्लम असल्यामुळे कीटक नियंत्रणात डेंग्यू आणि मलेरियाची ट्रीटमेंट करता येत नाही, तर ड्रोनद्वारे मी आशिषजी शेलार साहेबांना देखील पालकमंत्र्यांना विषय सांगणार आहे की चेंबूरमध्ये प्रचंड झोपडपट्टी आणि ड्रोनद्वारे कीटक औषधं जर आपण फवारणी केली
तर मला वाटतं येणाऱ्या पावसाळ्यात पावसाळ्यापूर्वीच जो उपाययोजना असतात त्याच्यात जर ड्रोनद्वारे फवारणी केली तर मस्त होईल आणि आपल्याला डेंग्यू आणि मलेरियाचा प्रतिबंध करता येईल ड्रोनद्वारे. आता बघा ऍडव्हान्स काय F-0 साऊथ मध्ये ड्रोन दाणे फवारणी केले, त्यामुळे प्लास्टिक मध्ये पाणी साचून मच्छर होतात आणि वरती ट्रीटमेंट करता येत नाही. हा मुळात अवघड प्रश्न आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना. त्यामुळे ड्रोनद्वारे जर फवारणी केली त्यासाठी मी त्यांना निवेदन देणार आहे आणि आदरणीय असिस्टंट म्युनिसिपल खूप चांगले आलेले आहेत. त्यांना देखील हे सांगणार आहे की साहेब तुम्ही ड्रोन वापरा, आधुनिक AI ची टेक्निक आणि मच्छरांची जी औषधं आहेत ती त्याद्वारे जर मारली तर नक्कीच डेंग्यूने मरलेल्या आटोक्यात येतात. एवढंच मी या निमित्त आज सांगेन. तसेच माझे सर्व कार्यकर्त्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहकार्य केलेत. आमचे महिला कार्यकर्ते आहेत, इतर कार्यकर्ते आहेत, आमचे जगदीश पराडकर आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. असंच मला सहकार्य करा, त्यामुळे 153चा विकास आपल्याला लवकरात लवकर आणि फास्ट आपण करू असा मला विश्वास आहे. बघा घाटला परिसर ज्या वार्ड क्रमांक 153 ची मला आदरणीय आशिष शेलार साहेबांनी जबाबदारी दिली आहे, त्या वार्डात हा क्लस्टर स्लम आहे. 8,500 ते 9,000 झोपडपट्टी आहे आणि खरा समस्या आहे झोपडपट्टी पुनर्विकासाची आहे. जर लवकरात लवकर हा SRA प्रोजेक्ट झाला तर मला वाटतं ही कचऱ्याची समस्या, रोगराईची समस्या उद्भवणार नाही आणि लवकरात लवकर कसा SRA होईल आणि पुनर्विकास होईल याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता असतो, माझे युवा अध्यक्ष असतो आनंद यादव असतो, विलासजी पराडकर असो, आमचे मनोज गुरव असो, इतर आमचे मुंबईचे पदाधिकारी धनंजय कोळकरजी असो, या सर्वांचं सहकार्य मला नेहमी असतं आणि त्यांच्या मार्फत चर्चा विनिमय करून कसा मार्ग काढता येतील, कसे आपले पालकमंत्री आमचे आशिषजी शेलार आहेत त्यांच्या माध्यमातून कसे प्रश्न आपल्याला सोडवता येतील यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. पाहिलं की महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीनी 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती होती आणि भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम राबवले. त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वच्छता अभियान अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चेंबूर विधानसभा भारतीय जनता पार्टीने वॉर्ड क्रमांक 153 स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आमचे सर्व कार्यकर्ते एकत्र जमले आणि तुम्ही पाहिलात की सर्व कचरा एकत्र जमा करून तो आम्ही स्वच्छता अभियान राबवलं आहे. मुळातच माझे स्थानिक इथल्या रहिवाशांना एक विनंती आहे, मुळात कचरा ही आपली जबाबदारी आहे. महानगरपालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी कचरा साफ करतात, परंतु प्रत्येक नागरिकाच्या मनात एक भावना निर्माण झाली की नाही बाबा ही कचरा ही आपली जबाबदारी आहे. कचरा हा कचऱ्याच्या पेटीतच गेला पाहिजे. सुका वाला कचरा वेगळा केला तर अशा कचऱ्याचा ढीग साचणार नाही. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी इथल्या रहिवाशांना एक कळकळीची विनंती करतो, कृपया संतोषनगरचे रहिवासी, माधेशेठ पाटील वाडीचे रहिवासी हे कृपया कचरा इकडे तिकडे न टाकता कचरा त्या डब्यातच टाका, जेणेकरून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावेल, आपला परिसर स्वच्छ दिसेल, छान दिसेल आणि स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईची जर कल्पना आपल्याला प्रत्यक्षात साकार करायची असेल तर आपण स्वतः जाणीव झालंय की कचऱ्याची जबाबदारी ही आपल्याने आपण त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. दुसरा विषय असा आहे की मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक संदेश देण्यात जातो की आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यात आपल्याला साथीचे आजार, मलेरिया, डेंग्यू तसेच पाण्यामुळे होणारे आजाराचा प्रादुर्भाव वाढला जातो. तर कृपया सर्वांनी उकळून पाणी प्या. मच्छरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की डेंग्यू मलेरियासाठी आपल्याला काय प्रतिबंधक उपाययोजना करता येतील तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा. कुंड्या असतील, करवंट्या असेल, नारळाची शेळा असेल, टायर असेल, इतर ज्या गोष्टी आहेत त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावा. आपल्याकडे मुळात मुद्दा असा आहे की हा घाटला परिसर घ्या किंवा इव्हन चेंबूर विधानसभेतील PL लोखंडे मार्ग असो, कलेक्टर कॉलनी असो, सिद्धार्थ कॉलनी असो, अशा मोठमोठ्या झोपडपट्टी आहेत आणि पावसाचं पाणी त्या झोपडपट्टीत घरात पडू नये म्हणून लोक प्लास्टिक टाकतात आणि त्या प्लास्टिकमध्ये मलेरियाचे, डेंग्यूचे जंती होतात. आपल्याकडे कीटक नियंत्रण विभागाकडे मुबलक स्टाफ आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्ष घरावर जाऊन ट्रीटमेंट करता येत नाही. तर आपण स्वतःची जर घराची काळजी घेतली, व्यवस्थित प्लास्टिकला स्लोप दिला, प्लास्टिकमध्ये पाणी जमा होऊन दिलं नाही तर नक्कीच आपण मलेरिया, डेंग्यू पासून देखील लांब राहू शकतो आणि आजाराला आपण दूर करू शकतो. असा संदेश मी या अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आम्ही जे स्वच्छता अभियान राबवले त्या अभियाना संदर्भात मी एक संदेश आपल्या चॅनल मार्फत स्थानिकांना देऊ इच्छितो आणि तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ व सुंदर मुंबई होईल असं मला वाटतं.